श्रोतेहो नमस्कार. सिंधू कन्या हिमानी परब, अर्जुन पुरस्कारानं तिला सन्मानित केलं मलखांब या क्रीडा प्रकारासाठी. भारतीयांच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आणि सिंधुदुर्गातल्या प्रत्येकाला एक अभिमानास्पद गोष्ट यामुळं की ही सिंधू कन्या आपल्या जिल्ह्यातली आहे म्हणून. खरोखर एक गौरवाचं काम या मुलीने आपल्या नेत्रदीपक यशानं संपूर्ण जगापुढे आणलं आणि आज हिमानी आपल्याबरोबर आहे. आपण तिच्याकडूनच तिने ही जी यशाची शिखर पादाक्रांत केली त्याबद्दलची माहिती करून घेऊया. हिमानी, सर्वप्रथम अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझं अभिनंदन आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रात तुझं स्वागत. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. मला एक सांग की मलखांब तसं पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सगळं कुटुंब तुम्ही मुंबईमध्ये गेलात. मलखांबाला सुरुवात करायची खेळ असं तुमच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून होतं का? तसं लहानपणी जसं सगळेच स्कूलमधून खेळतात तसे माझे बाबा कबड्डी किंवा माझी आई बरेच जे नॉर्मल स्कूलमध्ये लंगडी, खो खो, कबड्डी हे सगळे गेम्स खेळायचेच. आणि आम्ही मुंबईत शिवाजी पार्क जवळच आमचं घर आहे आणि शिवाजी पार्कमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिर इथे मी आता व्यायामशाळेत जाते. सो आम्ही आधी असंच फिरायला किंवा पहिलं ताईचं ॲडमिशन झालं त्या व्यायामशाळेत आणि मग हळूहळू मी पण त्या व्यायामशाळेत जाऊ लागले. त्याच्यामुळे मी तिथे जवळ राहायची म्हणून तिथे ॲडमिशन घेतलं आणि एक चांगली सवय म्हणून आम्ही तिथे. म्हणजे व्यायामशाळा जवळ आहे, एक आवड आणि घरामध्ये वडिलांचं कबड्डीचा खेळ या सगळ्या गोष्टींचा समावेश तुला व्यायामशाळेकडं न्यायला उद्युक्त केलं. आता व्यायाम प्रकारामध्ये मलखांब म्हणलं तर शरीरामध्ये चपळता असणं असे वेगवेगळ्या गुणांचा संगम आपल्याला मलखांबमध्ये पाहायला मिळतो. खेळ निवडताना मलखांब का निवडलंस तू? असं बोललं जातं की मलखांब केल्याने शरीरात पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. म्हणजे जिममध्ये जसं वेगवेगळे हे असतात की ह्या एक्सरसाइजसाठी हा एक्सरसाइज करायचा, या पायासाठी हा एक्सरसाइज करायचा, पण मलखांबामध्ये तसं नाही आहे. मलखांबामध्ये सगळा एकाच पोलवरती किंवा एकाच दोरीवरती पूर्ण हे केलं जातं. आणि एक खेळ म्हणून खेळ म्हणून मी खूप लहान होती जेव्हा मी मलखांबात गेली, त्याच्यामुळे त्याचं पहिलं श्रेय मी आईबाबांना देईन की त्यांनी मला मलखांबात ॲडमिशन घेऊन दिलं. पण मग हळूहळू असं कधी मला वाटलं नाही की मला मलखांब सोडून दुसरा कोणता गेम खेळायचा आहे. मला असं नेहमी वाटत होतं की मलखांबच कंटिन्यू करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जी करताना जे वेगळं पण असतं की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जायचं आहे, वरती चढायचं किंवा वरतून एक जग वेगळं दिसतं हे बघणं खूप खूप वेगळं होतं. त्याच्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की मी मलखांब सोडून दुसरा खेळ खेळीन. म्हणजे तू हा अनुभव घेत होती मलखांब शिकताना की जसं आपण चंद्रावरून पृथ्वीकडे बघतो तसं तू मलखांबवरून जसं आपण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला बघतो तसं तू अनुभवत होतीस. मला सांग की शिक्षण घेत असताना म्हणजे एरवीचं शिक्षण आणि खेळाचं शिक्षण याच्यात तुला काय फरक जाणवला किंवा त्याच्यावर काही परिणाम झाला का तुझा? हो, म्हणजे एकतर माझ्या शाळेतून आणि कॉलेजमधून नेहमीच मला त्यांची मदत मिळत गेली की कधी कॉम्पिटिशन झाल्या किंवा काय, तर कधी असं नाही झालं की तू खेळू नको, तू एक्झामच दे, तू खेळू नकोस किंवा असं काही. किंवा घरच्यांकडनं पण काही अशी बंधनं आली नाहीत की अभ्यासच कर आणि खेळ नको. मी अभ्यासात एकदम खूप छान आणि एकदम आहे असंही नाही. पण मग कधी माझ्या आईबाबांनी मला हे नाही सांगितलं की नाही आता परीक्षा आल्यात तर व्यायामशाळेत नाही जायचं, अभ्यासातच जायचं. पण मी 10वी 12वी दोन्ही वर्ष पेपरच्या दिवशीही व्यायामशाळेत जाऊन 1 तास व्यायाम केला. का तर त्याचे अनेक फायदे आहेत. कारण जे आपण दिवसभर अभ्यास करतो, जो व्यायामशाळेत गेल्यावरती एक फ्रेशनेस मिळतो, त्याच्यामुळे जे आपलं माइंड ओपन होतं की घरी गेल्यावरती परत अजून जास्त चांगला अभ्यास होतो. तेच असं नाही की एक्झामसाठीच, बाकीच्या वेळेस पण ह्याचं खूप मदत मिळते
किंवा जसं मला आधी एका जागेवरती जास्त वेळ बसताही येत नव्हतं, मी खूप चंचल होते. पण मलखांबामुळे मला एक ती स्टेबिलिटी आली, मला मलखांबाचं मदत मिळाली की ज्याच्यामुळे मी एका जागेवरती बसून अभ्यास करू लागले. म्हणजे या खेळाच्या माध्यमातून अभ्यासाची ऊर्जासुद्धा तुला त्या ठिकाणी मिळत होती आणि त्याचा फारसा परिणाम तुला त्या ठिकाणी जाणवला नाही. दैनंदिनीचा जर विचार केला, एकीकडे शालेय शिक्षण घेत असताना शाळेत जायचं, व्यायामाची वेळ, आहाराची वेळ आणि मुंबईमधलं जे जीवन आहे ते थोडंसं अगदी घड्याळाच्या काट्यांवर चालतं. तुझा कसा दैनंदिन शेड्यूल होता तसा? माझी जी कोच आहे अस्मिता नायक, तिने मला एक जे एक्सरसाइज असतात किंवा जे पूर्ण दिवसाचं ट्रेनिंग असेल की सकाळी उठून काय करायचं, तर रोज माझं सकाळी उठून 5 वाजता रनिंग असतं. मग ते अर्धा तास काय 45 मिनिट्स ती जे सांगेल त्याच्याप्रमाणे. मग घरी जाऊन नाश्ता करायचा, फ्रेश व्हायचं, मग कॉलेज वगैरे आहेच. आणि मग परत संध्याकाळ झाली की अभ्यास वगैरे आटपून व्यायामशाळेत जाऊन परत मग काय रोपची प्रॅक्टिस, पोलची प्रॅक्टिस, बाकी एक्सरसाइजेस ज्याच्याने स्ट्रेंथ वाढवता येते, असं सगळं एक्सरसाइज करून मग संध्याकाळी थोडासा व्यायामशाळेलाही वेळ देऊन मग घरी येऊन आराम. हिमानी, पूर्वी मलखांब म्हणलं की प्रत्येकाकडे हनुमान व्यायामशाळेचे मुलं समोर यायची, नजरेपुढे जास्त यायची. मुंबईतून मलखांब, जसं पूर्वी सांगली असेल, अमरावती असेल, या 2 ठिकाणी मलखांब तसा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार आपण पाहत होतो. मुलांची संख्या जास्त होती, मुलींची संख्या खूप कमी आहे. तुझ्या बाबतीत काय अनुभव सांगशील तू? नाही, उलट मला आता वाटतं की ह्याच्यामध्ये मुली खूप पुढे आहेत. कारण आता मुलींवरची थोडी बंधनं कमी झाली असावीत असं मला भरपूर वाटतं. की माझ्या घरी पण माझ्या आईवडिलांनी कधीच मला बंधनं नाही घातली की लेट होतोय तर तू जाऊ नकोस, 10 वाजतायत तू 7 वाजताच घरी ये, असं कधीच नाही झालं. त्याच्यामुळे ते एक आहे की आता मुलीही तेवढ्याच पुढे जात आहेत. आणि आधी मुलींना नेहमी असंच वाटायचं की आपलं हेच आहे की घरी बसायचं, पण आता मुली एक्सप्लोअर करतायत. त्यांना फक्त अभ्यासातच नाही किंवा फक्त स्वयंपाकघरात नाही राहून त्यांना बाहेर जायचं आहे, त्यांना स्पोर्ट्समध्ये करायचं आहे. किंवा आता आपण ऑलिम्पिक्समध्ये पण बघितलं असेल की महिला ज्या आहेत त्यांना मेडल्स पण तेवढेच आहेत. असं नाही आहे की फक्त पुरुषांनाच मेडल्स आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे अजून पण थोडंफार हे आहेच की महिला अजून कमी आहेत, वीक आहेत, तर असं नसून महिलाही तेवढ्याच स्ट्रॉंग आहेत. आणि त्यांनीही ठरवलं की मला एका मेल पटूला हरवायचं असेल तर तेही ते करतील. म्हणजे आता असं समानतेच्या जगामध्ये, विश्वामध्ये महिला अगदी खूप अग्रेसर या दृष्टीने झालेल्या आहेत आणि एक चांगल्या पद्धतीनं या खेळामध्ये आपलं प्रावीण्य दाखवत आहेत. तुझ्या स्पर्धेची सुरुवात झाली, पहिली स्पर्धा तुला आठवते का? हो, सांगशील जरा? हो, एकदम लहान होती मी, एक 9 वर्षाची असेन. आमच्याकडे अंडर-12, अंडर-14, अंडर-16 आणि अबाव-16 असे 4 वयोगट असतात. आणि अंडर-12च्या एज ग्रुपमध्ये मी खेळले होते. आणि एकदम लहान आम्ही 4 मुली कॉम्पिटिशन्सला गेलेलो. जास्त काही सेटमध्ये नव्हतंच आणि त्यात आमचे फॉल झालेले. त्याच्यामुळे मग आम्हाला पूर्ण भीती होती. पण मग तेव्हा आमच्या कोचेसने वगैरे आम्हाला सांगितलं की एक फॉल झाला म्हणून खचून नाही जायचं, तर ते फॉल जो आहे तर त्याच्यामधून पुढे काय करता येईल की पुढच्या कॉम्पिटिशनला गोल्ड मेडल मिळेल याच्यासाठी ट्राय करा. म्हणून तेव्हापासून मी ठरवलं की नाही, मला आता पुढच्या कॉम्पिटिशनला गोल्ड मेडल मिळवायचंच आहे. त्याच्यामुळे तो जो फॉल होता तो मी 50 वेळा 100 वेळा केला, परत केला की काय चुकतंय माझं, कसा मी तो परफेक्ट करीन हे बघितलं. आणि मग त्याच्यामुळे मला त्याच्या नेक्स्ट कॉम्पिटिशनमध्ये मेडल मिळालं आणि मला त्याचा भरपूर आनंद होतो की मी काहीतरी ठरवलेलं आणि केलं. ऑफकोर्स या सगळ्याची साथ सगळे आहेत त्याच्यामुळेच असतं की कोचेस आहेत, आई बाबा आहेत, हे सगळे तर असतातच. म्हणजे ध्येय निश्चित केलं आणि त्या दृष्टीनं तू मार्गक्रमण केलं आणि पहिलं गोल्ड मेडल तुला त्या ठिकाणी मिळालं. घरातले जसं तू म्हणालीस की कुटुंबीय आहेत, कोच आहेत, यांचं पण कॉन्ट्रीब्युशन या दृष्टीनं खूप जास्त आहे. मला सांग की एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं खेळामध्ये प्रावीण्य मिळवावं, कोचेसच्या माध्यमातून तुला प्रशिक्षण घेत असताना कशा पद्धतीनं तुला शिकवलं गेलं?
आमच्या व्यायामशाळेत अशी पद्धत असते की क्लास 1चे जे प्लेयर्स असतात, जे खेळत असतात, ते लहान वयोगटाला शिकवतात. मग ते जे असतात ते त्याच्याहून लहान वयोगटात. त्याच्यामुळे त्या सिस्टीममधून मी गेली. सो पहिलं मला व्यायामशाळेत प्राजक्ताताई, सायलीताई होत्या. तिकडनं मला अस्मिताताई म्हणून जी माझी ताई होती, तीच मला शेवटपर्यंत आतापर्यंतही शिकवते. त्याच्यामुळे तिने मला लहानपणीपासूनच आतापर्यंत शिकवलं. मग माझ्या इंजुरीज झाल्या आहेत किंवा काय जे काय स्ट्रेंथनिंग असेल, एक्सरसाइज असेल, त्या स्ट्रॅटेजीज असतात की नक्की काय केलं पाहिजे आणि माझं काय चुकतंय. म्हणजे पहिल्या दिवशीपासून ते कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी काय केलं पाहिजे, आज तू रेस्ट घे किंवा आज तू हे एवढ्या गोष्टी कर, हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि त्यातून जेव्हा मी एक 16 वर्षाच्या वरती गेली, त्याच्यानंतर मीही व्यायामशाळेत शिकवायला लागले. त्याच्यामुळे मला तिकडनंही भरपूर समजायला लागलं, कळायला लागलं की माझं काय चुकतंय. आणि मी लहान मुलींमुळे मला कळायला लागलं की हां, आता मला ह्या चेंजेस करायचे आहेत, की त्यांच्या चुका बघून मी माझ्यात सुधारणा करायला लागले. त्याच्यामुळे हे पण खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणजे गुरु शिष्य राहत नाही, तर सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी येतात. मला एक सांग की ज्यावेळी एखादं उत्तुंग तुला यश मिळतंय, तेव्हा या कोचला निश्चित खूप आनंद होत असणार. काय येतात भावना त्यांच्या त्या ठिकाणी? खूप खूप आनंद असतो. कारण जरी ते मला हे असलं तरी पण कोचेसना किंवा व्यायामशाळेला पण तेवढाच मान दिला जातो की पहिला अर्जुन अवॉर्ड श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या कोचेसच्या ह्यांना मिळाला आहे. त्याच्यामुळे तो हिमानी परबला मिळाला असला तरी तो मलखांबाला आणि व्यायामशाळेला असा म्हणून दिला जातो. त्याच्यामुळे सगळेच खूप खुश असतात. राष्ट्रीय स्पर्धा जेव्हा सुरुवात केलीस, तसं पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला मलखांब दिसत नाही. काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मलखांब पाहायला मिळतो. शिकवणारे व्यक्ती असतील किंवा मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात. जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर मलखांब स्पर्धेच्या बद्दल नेमके तुझे अनुभव काय आहेत? मी पहिलं जेव्हा मी खेळायला चालू केलं तेव्हा आमच्या कॉम्पिटिशन्सना एवढं चांगली व्यवस्था नव्हती. म्हणजे आम्हाला येताना जाताना आम्ही बरेचदा रिझर्वेशन्स नसतात. त्याच्यामुळे मग एकदम उभं राहून किंवा सीट्सवरती हे करून झोपून किंवा ट्रॅव्हल करून हे केलं आहे. किंवा तिथेही स्टेजच्या वरती छप्पर असतं पण ॲपरेटरच्या वरती छप्पर नाही, जिथे मुलांना मेन कम्पीट करायचं असतं. ज्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण हे करायला लागले. पण मग आमचे जे सर आहेत, श्रेयस सर, ते जेव्हा असोसिएशनचे सेक्रेटरी झाले, त्याच्यानंतरच्या पुढचे 5 वर्ष जी झाली तेव्हा आम्हाला खूप मदत झाली. आणि त्याच्यामुळे मग जे खाणं असतं की स्पोर्ट्स पर्सननी काय खाल्लं पाहिजे कॉम्पिटिशन्सच्या दिवशी किंवा कसं एरिया असला पाहिजे की थोडंसं थंड शांत असं एरिया किंवा बाकी जे काही गोष्टी असतात, राहण्याच्या रूम्स, हे सगळं आता खूप चांगलं व्हायला लागलं आहे. पण एकीकडे मलखांबसारखा देशी खेळ, दुसरीकडे जगन्मान्यता मिळालेले क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ एकीकडे, तिथले भाग घेणारे खेळाडू, त्यांना मिळणाऱ्या सवलती, सोयी, या तुलनेमध्ये अजूनही आपण देशी खेळांना तेवढं महत्त्व देत नाही. पण हा अनुभव आता बदलत चाललेला हे निश्चित आहे. तुझे वैयक्तिक काय अनुभव आहेत? अजूनही मलखांबाला तेवढे चांगले दिवस आले नाही आहेत असं मी म्हणेन. कारण अजूनही म्हणजे जसं खो खो, कबड्डी हे सगळे स्पोर्ट्स आहेत, त्यांना आता थोडीशी जास्त मान्यता मिळायला लागली आहे आणि ते आपलं चांगले अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत तिकडच्या स्टुडंट्सना. जसे गव्हर्मेंट जॉब्स असतात, जॉब सिक्युरिटी असते, ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आत्ता मी माझ्या म्हणजे मलखांबमध्ये मी बघितलं तर एका स्पेसिफिक एजनंतर मग मुलं सोडून जात आहेत. का तर करिअरकडे काही नाही आहे. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की सरकारने काहीतरी असं केलं पाहिजे की मलखांबाला पण एक सरकारी कोट्यातून काही जॉब असतील, सिक्युअर करिअर असेल तर मग अजून मलखांबात पुढे जातील. अजून मुलं अजून अर्जुन पुरस्कार, आता छत्रपती पुरस्कार, हे सगळे पुरस्कार मिळवत जातील. नाहीतर मग हळूहळू खेळ कमी कमी होत जाईल आणि खेळाला पुढे हे मिळणार नाही. म्हणजे ते जे आहे तर ती आस्था टिकून ठेवण्यासाठी हा प्रयत्न होण्याची गरज आहे. बरं, इतर स्पर्धांच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही स्पर्धांमध्ये तुला संधी मिळाली का?
हो. 2019मध्येच फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली शिवाजी पार्कच्या ग्राउंडवरतीच, समर्थ मंदिराच्या समोर. श्री उदय देशपांडे सर, जे आमचे चीफ कोच आहेत व्यायामशाळेचे, त्यांचं स्वप्न होतं की मलखांब आंतरराष्ट्रीय लेवलवरती घेऊन जायचं आहे. आणि त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं की त्यांनी कॉम्पिटिशन खूप मेहनतीने ही पूर्ण केली. आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या आदल्या कॉम्पिटिशनमध्ये स्टेट आणि नॅशनल लेवलला मला गोल्ड असल्यामुळे त्याचे सिलेक्शन्स मी खेळली आणि टीममध्ये पण मी कॅप्टन म्हणून सिलेक्ट झाले. आणि त्याच्यामुळे मग तिकडे मी कॉम्पिटिशन्सना खेळले. तिथे मला 4 गोल्ड मेडल्स आणि 2 ब्रॉन्झ मेडल्स मिळाले. आणि त्या कॉम्पिटिशनला मान्यता मिळाली आणि त्या कॉम्पिटिशन्सचा रिझल्ट एक म्हणून मी बोलेन की हा अर्जुन अवॉर्ड मला मिळाला. ज्या दिवशी अर्जुन पुरस्कार तुला मिळाला, खरोखर सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर खूप आनंद त्या दिवशी व्यक्त केला. पण मला एक सांग की घरामध्ये तुला वैयक्तिकरित्या काय वाटलं, त्यावेळेचा अनुभव सांगशील तू? खूप मस्त होता. म्हणजे एक आठवडाभरापूर्वी नॉमिनेशनची लिस्ट लागलेली आणि तेव्हापासून मला सगळे बोलत होतेच की नाही आता फायनल लिस्ट आहे, मध्ये नाव असणारच. पण ती 1% जी भीती होती की नसलं तर आपण जास्त आधीपासून हे नको करूया. आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्हाला फायनल लिस्ट आली आणि तेव्हा जे मला असं बिलीव्हच होत नव्हतं की खरंच माझं लिस्टमध्ये नाव आलं आहे. त्याच्यामुळे मी पहिलं कन्फर्मेशन केलं की नक्की कन्फर्म आहे की नाही. आणि जेव्हा आम्हाला असं झालं त्याच्यानंतर जे फोन यायला लागले किंवा घरीही भरपूर आनंद झालेला. कारण मला भरपूर असं वाटतं की मलखांबाला हा पुरस्कार मिळाला आहे हे मलखांबाचं भरपूर एक पुढे मलखांब प्रसार होण्यासाठी खूप मदतीचं आहे की अजूनही मुलं आता मलखांबात जॉईन होतील किंवा मलखांब सगळ्यांना समजेल काय आहे. कारण आता मी खूप ठिकाणी गेली आहे पण तिथे सगळ्यांनाच मलखांब काय आहे हे माहिती नाही आहे. त्याच्यामुळे ह्या अवॉर्डच्या हेतूने की का होईना मलखांब सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं मला खूप वाटतंय. तू अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून मलखांब पोहोचेल असं म्हणालीस. मला सांग की ज्या ठिकाणी हा क्रीडा प्रकार पोहोचला नाही अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही मलखांबातलं क्रीडा कौशल्य लोकांच्या पुढे दाखवता तेव्हा त्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काहीतरी अनुभवायला मिळत असतील की ज्या भागामध्ये कधी हा खेळ बघितलेला नाही पण जे चपळता आहे, तुमचं कौशल्य आहे, शरीराची हालचाल आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या लोकांना काय वाटतं? आता मी उदय देशपांडे सरांसोबत भरपूर स्कूल्समध्ये म्हणजे असंच फक्त इंडियाच्या बाहेरच नाही तर इंडियाच्या आतमध्ये ग्रामीण भागांमध्ये जाऊनही शिकवलं आहे. आणि तिथे जाऊन असं आम्हाला भरपूर हे होतं की पहिलं तर घाबरतात मुलं की अरे कसं चढतायत वरती, की पडलो तर आपण काय करू, असं भरपूर असतं त्यांच्या मनात की अरे हे कसं करतायत, ह्यांना भरपूर वर्ष झाली आहेत म्हणून हे करतायत, आपण हे करू नाही शकत. त्याच्यामुळे असं नसतं की भरपूर वर्ष करतायत किंवा हे. तुमचं ज्या मनात ठरवलं ना की मला रोपवती चढायचं आहे किंवा मला पोलवती चढायचं आहे तर कोणीही आताही चढू शकतं. म्हणजे माझ्या बाबांनी 50व्या वर्षी मलखांबावरती चढायला सुरुवात केली. त्याच्यामुळे त्यांनी एक दिवस आले व्यायामशाळेत आणि बोलले की मी आज करतो. आणि मग सरांच्या मदतीने सगळ्यांच्या मदतीने ते चढले. त्याच्यामुळे ते एक असं असतं की आपण आपली भीतीवरती मात करू शकलो तर आपण काहीही करू शकतो. म्हणजे आपली इच्छाशक्ती प्रबळ असायला पाहिजे. हो. परदेशाचा तू उल्लेख केलास. परदेशात कुठे कुठे गेलीस तू आणि हा क्रीडा प्रकार दाखवलास? मी 9 वर्षाची होती तेव्हा मी जर्मनीला गेलेली. तिकडच्या मुलांना एक मलखांबाचं प्रशिक्षण द्यायला. आणि तिथे मग आम्ही 21 ते 24 दिवस राहतो आणि तिकडच्या फॅमिलीजमध्ये आम्ही मलखांबाचे धडे देतो तिकडच्या मुलांना. आणि मग इंडियामध्ये तर सगळीकडेच फिरली आहे. मग साऊथ साईड असेल, दिल्ली, पंजाब हे सगळीकडे असेलच. आणि गुजरात आणि आता असं झालं आहे की सगळ्या बहुतेक स्टेट्समध्ये मलखांब फेडरेशन्स आहेत आणि आता सगळ्या स्टेट्स कॉम्पिटिशन्सना वगैरे पार्टिसिपेट करतात. अर्जुन पुरस्कार स्वीकारत असताना माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते तुला हा पुरस्कार मिळाला, त्यावेळेचं माहोल काय होतं? कशा पद्धतीनं तो पुरस्कार स्वीकारलास तू? एक आदल्या दिवशी आमची रिहर्सल झाली. त्याच्यामुळे आम्हाला एकदम नक्की काय करायचं आहे, उठून नमस्कार करायचा
त्यांच्यापर्यंत जायचं, तिथे मध्ये थांबायचं, हे सगळं आम्हाला सांगितलेलं होतं की कुठून काय करायचं आणि काय कसं करायचं. त्याच्यामुळे तरीही नेक्स्ट दिवशी जेव्हा राष्ट्रपती सर समोर आले आणि तेव्हा जी मनात धुकधुक झाली की आता मी काही चुकीचं नाही केलं पाहिजे, ते जे मनात होतं. पण जो आनंद वेगळाच होता, कारण हे कधी मिळेल असं स्वप्नही बघितलं नव्हतं. कारण मलखांबातला हा पहिलाच अर्जुन अवॉर्ड आहे. त्याच्यामुळे ह्याच्या आधी असा विचारही केला नव्हता की आम्हाला राष्ट्रपती भवनमध्ये जायला मिळेल आणि राष्ट्रपतींकडनं पुरस्कार घ्यायला मिळेल. त्याच्यामुळे तो एक वेगळाच माझ्या मनात एक हे होतं की कसं जाऊन आता हे करीन. मलखांबाला पहिला अर्जुन पुरस्कार आणि तोही तुला मिळाला. मला सांग की मलखांबाकडे जास्तीत जास्त लोकांनी अट्रॅक्ट व्हावं, आकृष्ट व्हावं आणि हा खेळ एक जगन्मान्यता मोठ्या प्रमाणात व्हावी, याबद्दल तू काय सांगशील मुलांना नवीन? मी नवीन मुलांना हे सांगेन की मलखांब एकदा तरी त्यांनी ट्राय करायला हवा, कारण त्याचे भरपूर फायदे आहेत. असे शारीरिकच नाहीत तर मानसिकही फायदे, जसं आपण मगाशी बोललो अभ्यासात मदत होते. त्याच्यामुळे एकदा तरी ट्राय करून पाहावा तुम्ही. पहिल्यांदा थोडंसं लागतं, पण तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर त्याच्यामध्ये भरपूर फायदे आहेतच. आणि त्याच्यामुळे आणि एक जिद्द ठेवली मनात की आपण काहीही करू शकतो, हे मला नेहमी वाटतं. आणि आधीपासून मी हेच सांगत आले सगळ्यांना की तुम्ही ठरवा मनातून एक करायचं आहे आणि ते करायचं. तर निश्चितपणे ही युवा पिढीसुद्धा जिद्द समोर ठेवतील, एक ध्येय ठेवतील आणि देशी खेळांच्या माध्यमातून मलखांबसारख्या खेळाला जास्तीत जास्त सहभागी होईल आणि एक जगन्मान्यता त्या माध्यमातून मिळवून देतील. तर हिमानी, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पुरस्कारांनी, सर्वोच्च पुरस्कारांनी तुला सन्मानित व्हावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुझ्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी मलखांब क्रीडा प्रकार शिकतील अशी सुद्धा इच्छा या ठिकाणी प्रकट करतो. तू आज इथं आलीस आणि जे अनुभव सांगितले त्याबद्दल आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. थँक्यू.